सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्राला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसं आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, हा बघा, आज थोडासा उशीर झाला आम्हाला. आपल्या गावचा होम, तो गावदेवीचा आपल्या, आणि बघा पाठीमागे आपल्याला दाखवतो तुम्हाला समोर ना. घरी येते ना आमच्या, ते घरी आहे ना, जाताना होती घ्यायचे. तुम्ही नाही म्हणून मी आपल्या काय म्हणून भरते जाताना नारळ आपला कधी जाताना. आता कधी पालखी जाईल होतं गावात, संध्याकाळी जाईल. गावचा होम आपला लागलेला आहे. तेव्हा आरती करायची आणि होती घ्यायची. आणि समीक्षा आलेल्या, देवड्याकर काकी आल्या होत्या. हो, मला फोटो काढायचा दोघांचा. आपला गावचा होम लागलेला आहे आज. आज या ग्रहणामुळे सगळं ज्या विधी आहेत ना त्या लवकर लवकर करायच्यात. त्यास आता उजेडेल, थोडा 6 वाजून गेलेत. आम्हाला थोडासा उशीर झाला. होम बरोबर टायमावरच लागतो होम. सगळे ग्रामस्थ जमतात. आता इथे संध्याकाळी या सानेवरनं देव निघेल. चला आपण जाऊया. सकाळी रात्री आपला वाडीतली होळी झाली. मंडळी, काय पण बोला, पण सकाळी सकाळी उठलं ना की एकदम, हे सकाळी आपण रोजच उठतो, पण असं आंघोळ करून देवाचं दर्शन करून मस्त असं आलं ना, हे अगदी फ्रेश वाटतं. आता बसलं असं, मग सकाळचे आता 6:15 झाले. होम लागताना आपण गेलो नव्हतो इथे, रात्री होळी पेटवताना तिथे गेलो होतो, पण नंतर होमाच्या पाया पडलो. कारण आज सकाळी लय लवकर सकाळी लावलं. कारण आम्ही एकदा इथं होतो तेव्हा मागे 7-6:30 वगैरे झाले होते, पण यावेळेला त्यांनी बरोबर कट टू कट टायमातच लावला. आणि बरोबर योग्य पण आहे ते. कारण बाकीच्या विधी पण असतात, वेद वगैरे असे बरेच काही गोष्टी असतात. मग ते चांगल्या, म्हणजे आता एवढं गावागावच्या मोठ्या प्रथा आहेत, ते ग्रहणाचे वेद वगैरे पाळून सगळं ते विधी वेळेवर होणं गरजेचं आहे. मी सर्वात पहिलं इथे रजेवर राहायला आलो होतो तेव्हाच वेळेला गेलो होतो, आणि छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं, मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. तर मंडळी, तर कालचा दिवस आपला जरा धकाधकीचा गेला. नंतर म्हणजे संध्याकाळचा दिवस, तर सांगेन नंतर तुम्हाला मी काय झालं ते. तसं चहा प्यायला या समीक्षाने ते चहा बनवलं आहे. आपण तर पाया पडून आलो आणि आता चहा प्यायला बसलो आहे. या मंडळी, चहा पिऊया. मंडळी, सध्या तुम्हाला माहिती आहे स्वच्छतेचं महत्त्व वाढले खूप, आणि आत्ताच निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये एक नवीन कामगाराला भरती भेटले आज इकडे आलेल्या आहेत दत्तक वस्ती योजनेमधल्या आमच्या ताई. नाही पण त्यात खरंच ते लोक आहेत म्हणून आपल्या इथे स्वच्छता राहत्या. दत्तक वस्तीमधली माणसं नाही तर आम्ही काय कचरा करतच असतो. आज समीक्षाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. करायला पाहिजे स्वच्छता, पण आम्ही आमच्या घराचीच करते, आपल्या आवाराची. हे बघा मंडळी, गेल्याला बघा समीक्षाने या गौऱ्या थापल्या होत्या. आपण गेल्या महिन्यात आलो होतो ना, त्या शेणक्या म्हणतात, गौऱ्या म्हणतात. हे बघा भाकऱ्या हे बघा मंडळी, पहिली ह्याचा पण होळीमध्ये वापर करायचे लोक, शेणकुटं. गौऱ्या तिने थापल्या होत्या, छान झाल्या. चला आपल्याला होतील धुरी बिरी करायला. मस्त वाटते. साफसफाई चालू आहे. झालं तिने आता कचरा गोळा केला. इथला कचरा म्हणजे आपला पातेला वगैरे सगळा. आता सकाळी सकाळी आमची स्वच्छता अभियान चालू आहे. मग मोकळं वाटतं. अरे
झाडूला लक्ष्मीचं स्वरूप का मानलेलं आहे? कारण ती स्वच्छता आणते, स्वच्छतेबरोबर भरभराट, समृद्धी सगळं घेऊन येते. समीक्षाने मंडळी आज खूपच मनावर घेतलं आहे. आज म्हणजे पालखी येणार ना उद्या, त्यामुळे तिने इकडे सगळं रस्ता पण स्वच्छ करायचं ठरवलं आहे. बरोबर मंडळी, आपण कधीतरी असतो गावी, मग थोडीशी कामं केली तर काय होतं ना. आणि इथं आमची कशी दोघांचीच घरं आहेत, देवळेकर काकांचं आणि आमचं. आणि आता पालखी तिकडनं उद्या जाईल. उद्या म्हणजे आज संध्याकाळी देव तिकडनं निघतील, सगळे देव भेटी घेतील. आम्ही आता कचरा जाळला आहे, कचरा नाही म्हणजे पातेरा, हा कचऱ्याचा नाही, त्यामुळे धूर नॅचरल धूर आहे. पण ह्या वेळेला जाळण्यामध्ये शिमग्याच्या नंतर ना थोडासा दिवसा कचरा जाळायचा म्हणल्यानंतर भीती असते वनवा वगैरे जाण्याची, कारण कडक तापलेलं असतं सगळं उन्हाने आणि सगळं असं सुकलेला पातेरा असतो बघा. हा काय पटकन त्याला थोडंसं हे भेटला तरी जळ जातो, नाही हवा असली तर अजून टेन्शन, त्यामुळे थांबावं लागतं याच्या आसपास. आम्ही तिकडे बघा पाण्याची बालदी पण आणून ठेवली आहे. हे मग रस्ता का साफ केला तर इथून देव जातील संध्याकाळी, परत इकडनं देव येतील उद्या इकडे जायला. मग देवाची वाट स्वच्छ असायला हवी, देवाची काय माणसांची पण ना. त्यानिमित्ताने माणसं, देव एकदाच येतो पण आपल्याला त्यामुळे हा पालापाचोळा जाळला तर चांगलंच आहे, उलटं उत्तम आहे. हे काय आपण प्लास्टिक नाही जाळत आहे किंवा काय कचरा नाही, दुसरा कचरा नाही जाळत आहे, नैसर्गिक कचरा आहे, नैसर्गिक धूर आहे. आमच्या मॅडमने आज पार साडी कमरेला खोचून पार विडाच उचलला आहे साफसफाईचा. शुभ संध्याकाळ मंडळी. आता डायरेक्ट संध्याकाळी भेटतो आहे तुम्हाला. आता आपले संध्याकाळचे किती झालेत, 7 वाजायला 9 मिनटं बाकी आहेत, 6:51 झालेत. आणि आता 7:30ला म्हणजे देव इथनं निघतील. ग्रहण संपलेलं आहे आणि आता 7:30ला देव निघण्याचा टाईम आहे. आता यावेळेला देव इथनं डायरेक्ट असे निघत जातील इकडे आपल्या देवाच्या भेटी घेतील. खेमनाथ मंदिर, म्हणजे मला जसं माहिती आहे तो त्या माहितीप्रमाणे खेमनाथ मंदिर, त्यानंतर असे मंदिरं करत इकडे येतील. आपल्यानंतर मग खाली खोतवाडीत जातील. असं एकंदर आहे. आपण पण जाऊया. आपण मंडळी पालखीसाठी प्रयत्न केला होता, पण बरोबर आहे आपण पालखी दरवर्षी घेत नाही आणि आता आपल्याला कंटिन्यू करायची आहे. तर त्यांना मी सांगितलं होतं, ते बोलले असं नाही, अचानक सांगून नाही चालत, कारण बरोबर आहे सगळं नियोजन झालेलं असतं. तर ते बोलले तुम्ही पुढच्या वर्षी घ्या, काय हरकत नाही, मनात आलं आहे, चांगला विचार आहे ते पण म्हणले. पण तुम्हाला कंटिन्यू करावी लागेल आणि तुम्ही पुढच्या वर्षी घ्या, एवढी घाई करू नका आता. नाही तर मी आई पप्पांना मुंबईला पण सांगितलं होतं, पण ते पण बोलले होते घे चांगला डिसिजन आहे. पण अर्थातच देव आपल्या घरात येणं हा काय माझा डिसिजन नाही, उलटं माझं भाग्य आहे ते. पण छान वाटतं आहे. ते बोलले पुढच्या वर्षी किंवा तरी पण मी त्यांना एकदा बोललो होतो बघा, सगळ्यांच्या बरोबर हा विषय आहे, गावाचा विषय असतो, त्याच्यामुळे गावकीचा विषय आहे आणि ते बरोबर आहे. अर्थात एका रात्री त्या गोष्टी होत नाही, कारण हा काय पोर खेळ नाही आहे हे निश्चितच. तर ते म्हणले पण, आणि मलाही योग्य वाटलं त्यांचं बोलणं. त्याच्यामुळे आता बघा ह्यावर्षी तरी कदाचित आपल्याकडे येणार नाही पालखी, कारण उद्या पालखी येते आपल्या आवाडात म्हणजे आपल्या वाडी तिकडे वर्णे काकांकडे येईल. आपलं घर आता आपण घेत नाही म्हणून, नाही तर देवळेकर काकांकडे, यादव काकांकडे, निकमांकडे अशी पालखी जाईल. आपण येऊ त्यांची तिथंच ओटी भरू, कारण आपण दुसऱ्यांदाच ओटी भरतो, आपण काही दरवर्षी येत नाही ओटी भरायला. पण आता ठीक आहे, आता येऊ. तर झालं आहे असं सगळं आहे एकंदरीत. आता संध्याकाळ, आता देव निघतील. आता मी मंडळी चांगला प्रतिसाद दिला 2 दिवस व्हिडिओला, चांगले व्ह्यूज आले आपल्या व्हिडिओला. बघत राहा. मलाही बरोबर तुमचं व्ह्यूज देण्याचं कारण म्हणजे तुम्ही नाराज का होता, कारण मुंबईला काही कंटेंट नसतं, कंटेंट असल्यावरच व्हिडिओ चालतात. पण बघा आता जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण तुमच्यापर्यंत हे शिमग्याचे पालखीचे व्हिडिओ येत राहतील. तर तुर्तास तरी आपण बघू, जाऊ आता देवळात थोड्या वेळाने. समीक्षा दुकानात चालली आहे जरा सामान आणायला, गट्टू पण आहे आणि आपण जाऊया आता देवळात गेलेत लोक, आता देव येतील ना, तर चला देवळात जाऊन येऊया. देवाचं स्वागत आपल्याला देवाबरोबर खरंच किती भाग्य असतं ना. चला
देवाणाला चालते, लोकं गेलेत अर्धी, आता येत आहेत काय काय लोक पाटणे येत आहेत. आपण जाऊया. हजर असलेलं की ना आपण इथं हजर आहे ना जागेवर, मग आपण जायचं, असं माझं तत्व आहे. आता मुंबईला असतो तेव्हा नाहीच, आपल्याला काय शक्यच नसतं. अर्थात आपल्या आता मुंबईलासुद्धा आपल्या आपल्या बिरमणी गावांचा असा गावचा तिथे पण जमतात लोक नारळ वगैरे द्यायला. पण आज ते सकाळी जमले होते 10 वाजता, मला काही जमलं नाही जायला. पप्पा पण नाही गेले. पण जाऊया आता, इथेच इथे आहे तर इथे जाऊया. अंधार होत आला आहे इथे. तरी अशी पौर्णिमा आहे, त्याचा उत्सव असेल आज. आणली बघा पालखी, आता सानेवर येईल बघा. सानेवर येईल. आता इकडे माणसं जमली आहेत, पालखीला रुपी वगैरे लावण्याचं काम चालू आहे. पालखीमध्ये रुपी वगैरे लावतात बघा. मग आता ही पालखी फिरत राहील वाड्यावाड्यांमध्ये. आता पहिले खेमनाथाला जाईल, तिथे दर्शन घेईल आणि मग भेट होईल. म्हणजे दर्शन म्हणजे देवाच्या भेटीला जातील आणि नंतर मग आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतील. माणसं जमली तिकडे हळूहळू. बरंच गाव हा गाव आहे ना, भरपूर मोठा आहे. आमच्या बिरमणीपेक्षा खूप मोठा गाव आहे लोकसंख्येने, आणि वाड्या पण भरपूर आहेत त्यात. हॅलो चंद्र इकडनं उगवलं आहे. आज ग्रहण होतं, ग्रहण संपलं 26ला. त्यानंतर आता पालखी निघेल. देवाची म्हणजे आपण म्हणतो ना, देवाची परवानगी घेतली आणि आता ढोल वाजतील. ढोलाच्या गजरात देव आता निघतील. फेरी मारणार.
हे दग चप्पल घाले. दग चप्पल घाल ना. मारुतीच्या मंदिरात आलेलं आहे ते.
होती मंदिरात ना. आता मला वाटतं पुढची मागच्या वेळेला चालत नेली होती पण आज उशीर झाला त्यामुळे गाडी नेणार आहेत. वरती चंद्र पण आलेले आहे आपल्या बरोबर. चंद्र बघा पूर्ण गोलाकार. हे बघा आताही देवळात जाते खेमनाथाच्या. खेमनाथाला जाईल सांग भर. जरा कदमांचा ताफा गेला आताच गेला आपले गृहराज्यमंत्री. ते लोक जाऊन येणार दक्षिणपर्यंत. बघा खेमनाथाला आतमध्ये गेली पालखी. आता आम्हाला चालत जायचं आहे. काळोख आहे आणि समीक्षा घरी जेवण करते त्यामुळे आता कसं आम्ही चालत गट्टू बिना चपलीचं चाललं इथे ना रे इथनं या रस्त्याने. योगेश दादा ताफा बघितला का. अरे आता येईल पालखी. लय लोक आलेत पण ती गेलीत राहणे. आतमधनं पालखी येते बघा खेमनाथाच्या इथं. साईडला आता पालखी येणार म्हणून सजावट करून ठेवलेली. आता पालखी गेले विठ्ठल रुक्माई मंदिरात. तिथनं मग घरोघरी मानकरी वगैरे असं त्यांच्या सगळ्याकडे फिरणार. आता आपण त्या मंदिरात जाऊ आणि तिथनं मग घरी जाऊ. कुठेतरी तिशात वाटतं काहीतरी चालू आहे वाटतं का लाईटीचं. तनु पूर्ण चालला आज. आता आपली पालखी आहे ना ही विठ्ठल रुक्माई मंदिरात आलेली आहे.
आणि इथून समर्थांच्या मंदिरात देखील जाईल. सर्व देवी देवतांचं गाठभेट घेऊन, म्हणजे आपण कसं एकमेकांच्या भेटीला जातो तशी आपली पालखी सर्व देवांच्या भेटीला जाते. खेमनाथाच्या मंदिरात, विठ्ठल रखुमाई मंदिरात आणि इथून असं पाठच्या बाजूने समर्थांच्या मंदिरात जाईल पालखी. खरंच आपण किती आतुरतेने वाट बघत असतो ना या दिवसाची, की देव आपल्या भेटीला येतील. बघा किती छान असा म्हणजे हे आहे ना, इतकं वातावरण छान आहे ना, काय सांगू मंडळी. खरंच खूप खूप छान वाटतंय. भाई बघा, भगवी पताका आपल्या पालखीबरोबर चालते मागोमाग. आता समर्थांच्या मंदिरात पालखी गेली आहे. तिथून बाहेर पडेल आणि नंतर मग मानकऱ्यांच्या घरी जाईल आणि तिथनं मग सगळ्या गावात फिरेल. पालखी समर्थांच्या मंदिरात आता घरोघर. इथपासून घरांना सुरुवात होते. प्रत्येकाच्या घरात जाणार देव आता आपल्या माणसाच्या भेटीला येणार. आलेत म्हणजे आकाशातला चंद्र. इकडे आमचं ग्रामपंचायत ऑफिस आहे. आता या वाडीत देव फिरेल. उद्या मग इकडनं आमच्याकडे. चला मंडळी, आता तनू आणि मी चाललोय घरी. आता देव प्रत्येकाच्या घरात जातील, कारण आता चाललोय, कारण समीक्षा आणि तर एकदा शेकतेच आहेत. आपण चाललोय आता या वाडीत देव फिरेल. उद्या आपल्या वाडीत येईल. चला जाऊया घरी. मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं, छान वाटलं. मंडळी जेवायला आज समीक्षाने बघा इकडे आज पुरणपोळी बनवली आहे आणि सोबत दूध आहे, कटाची आमटी आहे, बटाट्याची भाजी आहे. तर चला या जेवायला. मुलं बाहेर बसलीत बाहेरच्या रूममध्ये. तर चला या जेवायला, मस्त जेवू छान. आता रात्रीचे आता 11 वाजत झालेत. आता दळवी काकांकडे देव आलाय समोर. हे बघा मस्त लोक देवाचं स्वागत बघा कसं किती उत्साहाने आनंदाने जल्लोषात करतात. तर उद्या इकडे आमच्या वाडीत येईल. हे आमच्याच वाडीत फिरतोय, पण उद्याचा दिवस आमच्या इकडे फिरेल. खोतवाडी. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही, आपण सकाळचा होम पाहिला. त्याच्यानंतर आपलं दिवसभराचं आपलं कामाचं बघितलं. त्यानंतर मग संध्याकाळी पालखी निघाली आपल्या सानेवरनं आणि ती आता खेमनाथाला नाही गेलो आपण, मारुतीच्या मंदिरात गेली. तिथनं मग खेमनाथाला गेली, पण तिथे काही गेलो नाही आपण. त्यानंतर विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात गेली, तिथनं समर्थांच्या मंदिरात गेली. तिथनं मग आता आपल्या भक्तांच्या घरात फिरायला लागली, म्हणजे आपल्या गावागावात फिरायला लागली आता. तर आतासुद्धा पालखी फिरली. समोरच्या काकांकडनं आता दुसरीकडे गेली.
तर आता उद्याचं बघूया. उद्या इकडे बाजूला देवळेकर काकांकडे येईल, वर्णे काकांकडे येईल, तेव्हा आपण पालखी बघायला जाऊच. तुर्तास या व्हिडिओमध्ये आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट. आणि हो, तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. चला, शुभरात्री.